हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपली रेसिपी होणार आहे पटकन होणारा झटपट होणारा पराठा. आपण इथे बघतोय तुम्ही त्यामध्ये कुठल्याही तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता, पण आज इथे मी बटाटा आणि मेथीचे पराठे तुम्हाला दाखवणार आहे. खूप लवकर खूप झटपट होणारा पराठा आहे. त्यासाठी इथे साहित्य मी काढून ठेवलेलं आहे. तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण पीठ मळून घेतलेलं आहे, जसं आपल्याला चपातीसाठी हवं असतं तसं. थोडीशी इथे मेथी कापून घेतलेली आहे. एक बटाटा इथे आपण घालणार आहे. बटाटा आपल्याला इथे किसून घ्यायचा आहे. इथे बटाटा किसून झालेला आहे. इथे गॅसवर मी तवा गरम करत ठेवलेला आहे. याच तव्यावर आपण पराठा पण करून घेणार आहे. इथे मी 1 टीस्पून घातलेला आहे तेल. अर्धा टीस्पून आपल्याला इथे जिरं घालायचं आहे. 2 चिमटे आपण हिंग घातलेला आहे. थोडीशी हळद. इथे आपल्याला मेथी घालून घ्यायची. बटाटा, आणि सर्व मिक्स केलेले. चवीपुरते इथे आपण आता मीठ घालणार आहे. इथे आपली भाजी आणि बटाटा व्यवस्थित परतून झालेला आहे. याला शिजायला वेळ लागत नाही. हे मी छोट्या मुलांसाठी करते म्हणून यामध्ये मी तिखट घातलेलं नाही. तुम्ही इथे मिरची पावडर किंवा हिरवी मिरचीचा वापर करू शकता. इथे मी गॅस बंद केलेला आहे. तर परत गॅस चालू केलेला आहे. भाजी काढून घेतली. तवा आपला गरम होते तोपर्यंत आता आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची व्यवस्थित. ती पोळी लाटून झालेली आहे. सगळ्या बाजूनी आपल्याला इथे तूप लावून घ्यायचे. तुम्ही इथे तेल, तूप, बटर कसलाही वापर करू शकता. इथे आपल्याला बटाटा आणि भाजी लावून घ्यायची सगळीकडे. आपण भाजी टाकून घेतलेली आहे. थोडंसं याच्यावर आपल्याला पीठ टाकायचंय. हाताने आपल्याला प्रेस करायचं. थोडंसं पीठ लावून प्रेस करून घ्यायचं या पद्धतीने. आता आपल्याला पूर्ण लपेटून घ्यायचंय असं. याला आपल्याला सुरीने कापून घ्यायचंय. पूर्ण कापायचं नाहीये, एवढंच राऊंड करायचंय. पोळपटावर थोडंसं पीठ लावून आपल्याला दोन्ही साईडने करून लाटून घ्यायचंय. थोडेसे लेअर सुटले तर असे लाटण्याच्या सहाय्याने ते परत पॅक करायचे थोडेसे. इथे आपला पराठा लाटून झालेला. तवा आपला गरम झालेला आहे. इथे मी सर्व बाजूने तूप किंवा तेल लावून आणि याला व्यवस्थित खमंग शेकून घ्यायचं आहे. तुम्ही बटरचाही वापर इथे करू शकता. पराठा आपण उलटा करून टाकलेला आहे. इथे पण आपल्याला व्यवस्थित दोन्ही साईडने अजून व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचंय.
इथे आपला पराठा दोन्ही बाजूनी व्यवस्थित खमंग भाजून झालेला आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला अशी पूर्ण लेअर याची दिसते बघा। एकदम व्यवस्थित खमंग आपला पराठा इथे भाजून झालेला आहे। आजच्या मेथीच्या पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर, तोपर्यंत बाय बाय। माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेले आहेत। तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता।